त्यानं जगदंबेची साधना केली. गावाला विद्यानगर नाव का पडलं इथपर्यंत आलतो मी. कधी कधी जातो लांब, कारण काय होतंय गव्हाला पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे. मग एखाद्या वेळेस पाणी दुसऱ्या ओळीत जात, पण मी पलीकडच्या रानात जाऊ देत नाही. एरंड कवाच बुजली जाणार नाही. विठाला विठाला विद्यानगर नाव का पडलं? आई जगदंबेची कृपा झाली आणि त्या गावच्या राजाने जगदंबेला प्रार्थना केली, माझ्या गावातला प्रत्येक तरुण हा विद्वत्तेचं टोक गाठलेला असावा. तर जगदंबेनं सांगितलं, राजा लेकर विद्वान करायची ताकद माहित नाही, ती ताकद आहे सरस्वती. त्या सरस्वतीचा मूर्तिमंत अनुभव पायाला चिटकलेल्या धुळीच्या कणा इतकाच मला प्राप्त झाला. म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3018 इतके गाव मी आतापर्यंत फिरत राहिलो. हे कधीच लिहिलेलं आहे संस्थान बाबा, एकदा आल्यावर पुन्हा लिहित नाही. जरासा पायाला चिटकलेल्या मातीच्या कणा इतकीच कृपा झाली. काही साधा वाचिलं की साधा कागद फेकून द्यायचा. शिव्या पाठ आहेत पावणे 200-250. नुसते ऐकू ऐकू. या ट्रॅक्टरचे ऊसाचे ट्रॅक्टर असतात ना, यायच्यातले गाणे ऐकू ऐकू तर 450 कडवे पाठ केलेत. म्हणायचा संबंध नाही गाणे म्हणा. मेमरी कार्ड म्हणून तर मी मोठ्या मेमरीचा मोबाईल घेत नाही. आपल्याला याच्यात मेमरी कार्ड चांगलं टाकलंय, मग हे कशाला घ्यायचं काचाचं टपर. आणि याचा काय भरोसा असतो? तुम्हाला जे जायचं नाही ते बटन दाबल्यावर डिलीट होतंय म्हणा, आणि जे जाऊन ते बटन दाबल्यावर दुसऱ्याला जातंय. जे जाऊन ते पण मग कशाला घ्यायचं ते घरानं. त्याच्यापेक्षा हेच बरं, आपल्या याच्यावर तारका येतात, गड्या गुड्याला याच्यावर बोलवतो, पाहुण्या रावण्याला याच्यावर बोलवतो, प्रेम करणाऱ्याला याच्यावर बोलवतो. काय करायचं ते भेताडे एवढं मोठं? खिसा फाडायची धन. विठाला विठाला ही सरस्वतीची ताकद आहे. ठीक आहे. राजानं सांगितलं, आई साहेब सरस्वती मातेपर तुमच्या तिच्याकडे तुमच्या मदतीनं जात आहे. ठीक आहे राजा. आणि जगदंबेच्या कृपेने सरस्वती प्रसन्न झाली. काय पाहिजे राजा? माझ्या नगरीतली सर्व विद्यार्थी बालक विद्वान झाले पाहिजे. आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला म्हणून विद्वान त्या गावातली आपत्ती होती, म्हणून त्या गावाला नाव ठेवलं दादा विद्यानगर. विद्यानगर नावाचा फार एक जणानं मला प्रश्न केला, उत्तर भारतातला साधू येतो, त्या साधूनं आम्ही एकदा गेलो त्या का यात्रेच्या निमित्तानं. 9 दिवसाचा प्रवास होता. एक महाराज म्हणले चला गेलो. मी मला वेळ होता, गेलो तर आम्ही उन्हाळ्याचे दिवस. तर त्यांनी सांगितलं कथा भागवत सांगता, पण हिंदी येत नाही मला, जाऊ द्या कशाला बोलायचं हिंदी. तुम्ही भागवत सांगता? हो म्हणे. ते हिंदीत विचारलं पण मराठीतच सांगते. ते म्हणले प्रल्हाद आला, प्रल्हाद हे नाव का ठेवलं? अरे बाप, कष्टात सुटला महत्व. हे बाळ्या भागवत सांगू नको तू इथून पुढे. आता श्रीमद भागवतामध्ये प्रल्हाद हे अनन्य साधारण महत्व आहे. आणि प्रल्हादाला प्रल्हाद नाव एक का ठेवलं जर तुला सांगता येत नाही तर तू ज्या लोकांना सांगशील त्याच्या अंगावर भिताड पडल. भागवत सांगायच्या लायकीचं नाही. पुन्हा अनुष्ठान 64 नावाचा विग्रह कळाला. परा पश्यन्ति मध्यमान वैखरी वा निर्भूषतो नामनेयाम पराछिन्न भाषा वयज्जाये नामने न प्रल्हाद. एक त्याचा विग्रह. आणि दुसरी गोष्टी पराभियम पाराश्व जयते जयस्तु स्थित मंगलाति नामनेयाम भयो पराभयम पश्यन्ति नानाम प्रल्हादो नामने न जायते. फोन आणला होता त्या माणसाचा, आणि मग एका चांगल्या हे भिताडावानी मोबाईल बी कधी कधी काम येतात ना.
मग त्या मोबाईलवर बोललो तर त्याला पाठी. आता बोले मग महाराष्ट्र में आने के बाद आपको मिलता. मी आणलं भेटूच नको, पुन्हा दुसरं काही विचारशील तर पुन्हा दुपन निघल. बस झाला आता येऊ नको, एकाच प्रश्नात गार केलंच किरकाव करा. ताकद सरस्वतीची. आपली ताकद काय राजा? योगासाला. मग त्या जगदंबेची साधना त्या राजाने ओतप्रोत केली आणि त्या जगदंबेच्या मंदिरामध्ये एक वारकरी गेला. साधा वारकरी, नागमणी धोत्र होते. इतके पांढरे शुभ्र धोत्र कसे झाले त्याला नागमणी, ते साधे धोत्र. ते घेताना तर गव्हासारखे असायचे, अशा रंगाचे. मग धुवून धुवून जरा जरा पांढरे होत होते आणि जाडजूड धोत्र होते ते, असे जाडजूड. तसे धोत्र घातलेला वारकरी निमस्ती फेटा बांधलेला. आता तिथं येणाऱ्या व्यक्तीला पुरणपोळीचं जेवण होतं रोज एकदा. वारकरी म्हणला मला मधुकरी मागायची. तर त्या पुजाऱ्याने सांगितलं आमच्या गावात तसं ते भिकारचोट धंदा चालत नाही. आता वारकऱ्याला मधुकरीला भिकारचोट म्हणल्यावर त्याला मुंग्या आल्या. पण कुठं नादी लागन, बळविने शक्ती बोलू नये. तुम्हाला एक सांगू का, हत्तीनं गाढवांच्या नादी लागलं नाही पाहिजे. हत्तीने गाढवाच्या नादी लागलं नाही पाहिजे. हत्ती हत्तीच असतो वजनदार, त्यांनी नादी लागायचं गाढवाच्या. आणि गाढवाच्या नादी नाही लागल्यावर गाढव जरी म्हणत असेल हत्ती मला भेला, तर याच्यातही काही मानलं नाही पाहिजे. गाढव गाढवच असते, ते काही म्हणत असते, त्याचा काय ताण घ्यायचा. गाढव साखर खाऊ लागलं आणि साखर खाता खाता गाढवानं हत्तीला विचारलं साखरेची चव कशी. हत्तीनं सांगितलं गोड आहे. गाढव म्हणलं खरट आहे. हत्ती म्हणला अरे तुम्ही मूर्खच असतात रे. मला मूर्ख म्हणतो, मला मूर्ख म्हणतो तू, मला मूर्ख म्हणतो. साखर खरट आहे गोड म्हणतो आणि तरी मला मूर्ख म्हणतो. टाकलीन गाढवानं हत्तीच्या नावावर केस. गाढवायला लय नाद वळवळ करायचा, लगेच हत्तीवर केस टाकली आणि केस टेबलवर बी आली. गाढवाची येत असते. चांगल्याची केस जेज मेला तरी येत नाही, नाही तर आरोपी मरुस तर येत नाही. पण गाढवाची पटकन टेबलवर केस येते आणि पटकन गाढवाची टेबलवर केस आली. आता शिक्षेचा दिवस आहे. एका कठड्यात हत्ती, एका कठड्यात गाढव आहे. आणि मग हत्तीचे डोळे भरून आले. त्याला वाटलं आपण उगत नादी लागलो, पण आता शिक्षा काय व्हायची तर होऊ द्या. पण राजाला बोला विनंती केली, मला 5 मिनिटं राजाला बोलायचंय. बाजूला गेले आणि राजाला सांगितलं राजे साहेब काय नाही हो, हे फुकट कळण शेंडी वळवळ ते खाऊ लागलं साखरण. मला विचारलं चौकस काय, आणि मी म्हणलं गोड आहे, ते म्हणलं खरट आहे. मग राजे साहेब म्हणले साखर गोडच असतील. हो ना, मी गोड म्हणलं तरी माझ्या केस टाकली. मग शिक्षा कोणाला? म्हणला शिक्षाचं काही होईल, पण तुला 3 दिवस वरी पाय करून बांधायचे. राजा काय म्हणला हत्तीला, तुला 3 दिवस वरी पाय करून बांधायचं. तो हत्ती म्हणला मग चुकलंच नाही, चुकल्यामुळे बांधायचंच नाही. तू गाढवाच्या काऊन नादी लागला. अरे तू एवढा मोठा माणूस गाढवायच्या नादी लागला, काय गरज आहे तुला हे आगाऊपणा करायची? साखर गोड असू की खरड जाऊ द्या, काय करायचं त्या नालायकाच्या नादी लागतो तू. म्हणून वारकरी संप्रदाय हत्तीला लाजविला असा संप्रदाय. भांगाऱ्या भुंगाऱ्याच्या नादी लागू नका. कुठं देवायनं थुत्र काढे तिथे नका जाऊ. इचकून टाकताना संसार जगला. यायच्या लय डोसक्यात बसते. कोणी सांगितलं की लगेच बाई निघाले कुठं जाती फुकून घ्यायला. आपल्याकडे कोणते कमी देव आहेत. माया भाचीला पोरगच होईना म्हणून मसुबाला 8 खुरी मेंढी कापली. तो हा बाप कापायला पाहिजे होता मसुबाला. मग तू या भाशीला 150 पोरं झाले असते. मतदान मागायचं कामच नाही. गावात सरपंच तू हेच भाची म्हण. 8 खुरी मेंढी कापली मसुबाला आणि पोरग झालं तिला. तुला कापायला पाहिजे होता आडवं. अर्ध बायाला खाला आणि अर्ध कुत्र्याला खाला. मग भाशीला किती लेकर झाले. नालायकपणा. कमी देव आहेत का आपल्याकडं? शेंदरी हेंदरी कोण पूजी. कशाला? महाराज सुद्धा तपाशी जा. पाणी पिना छान के आणि गुरु करना पछान के. पाणी गाळून पेत जा, रोग होत नाही. आणि महाराज सत्वशील महाराजाला मानी जा.
ज्याचं देवाच्या ठिकाणी सगळं शरीर समर्पित झालंय अशा लोकांच्या पाया पडत जा तुम्ही, कल्याण होत असतंय कल्याण. भोंदूचा उताला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. लेकराला शोभनी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणालय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. महाराष्ट्र शासनाने पुरस्कारित केलेले राष्ट्रसंत संत दुनियादास महाराज यांचं तुकडोजी महाराजांचं बघा, दुनियादास महाराजांचं बघा, संत गाडगे बाबांचं बघा. माझ्या वारकरी संप्रदायाची संलग्न विचार असणारी ही लोक आहेत. विठाला विठाला हे आमच्या इथं असं भीक मागणं जमत नाही. राग आला त्या वारकऱ्याला दुःखाची निवृत्ती सांगते. मग म्हणले खाला पुरणपोळीचा नैवेद्य पण भजन करावं लागतं. काडी चिपळी टाळ होता आणि चिपळी होती, पण दुसरं कोणी सोबत नसल्यावर टाळ कशाला, एकटेच होते म्हणून चिपळी काढी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. वारकरी संप्रदायाने स्वीकृत केलेलं वाद्य चिपळी, मृदंग, टाळ, विना हे आपलं वाद्य. महाराज एखाद्या भागवतकाराने 1 कोटी दिले तरी त्याच्या भागवतात ढोलकी वाजवायची नाही. आपले पूर्वज नरकाला जात असते. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. संप्रदायाचा अपमान नाही करायचा. तेव्हा संप्रदाय वरी नाही नेता आला ना नका नेऊ, पण संप्रदायाला गालबोट लागल असं वागायचं नाही. इतकं जरी सांभाळलं तरी पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक कृपा करतो. विडाला भजन रामकृष्ण हरी सुरू केलं. ते पुजारी फिसकल, राजाला जाऊन सांगितलं हे दुसरंच भजन म्हणायला. इतकं राजानं दटिलं, इतकं राजानं दटिलं, इतकं राजानं दटिलं, पाहता श्रीमुख गोविंदाचे सांगायला. मग वारकरी फिसकल, जाऊ द्या म्हणला, याला चांगलं बोललं तरी फाशी देणार आहे, खराब बोललं तरी फाशी देणार आहे, आपलं बी दाखूच गडी. एक जणानं मांजर कोंडून मारली, खिडक्यान दार लावले, कोंबड्या खात होती त्याच्या, म्हणून त्यानं मांजर कोंडली, गज घेतला. मांजरीने ह्या खिडकी त्या खिडकी, ह्या भितडावर त्या भितडावर उडी आणली, पण तिच्या लक्षात होता आपल्याला मारतय, जाता जाता इंगा दाखवा. तिनं चांगलं बोच करत फुत्तर गित्तर असं बोरी खालून गेल्यावानीच वरबळ मेली मांजर, पण यालाही वरबळ. वारकरी म्हणला मारणार आहे ना, याला काय सोडायचं. म्हणला तुही देवी आमच्या पंढरपूरला झाडून काढी. अरे बापरे, त्याच्या कुठून कुठून मुंग्या नसत्या निघल्या. राजा होता ना तो विद्यानगरीचा, टेंभात लागला त्याला, टेंभात दाखवतो का. ते म्हणला पंढरपूरला यावं लागेल ना तुला, आरू तुरच ते गाव जाऊ थोडंच बोलत. ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वारकरी, ते काय सामान्य होते का. याच्या पुढचा पुरावा सांग का. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी, जिच्या ताटात देव उष्ट जेवत होता अशा साध्वी जनाबाई म्हणतात. पंढरपुराच्या वारकऱ्याचे पाय माझ्या डोक्यावर, त्याची जात कोणती असू द्या, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं डोकं आहे. इतकी वारकऱ्याला किंमत आहे. पण वारकऱ्यानं आपले तत्व सांभाळायचे. तंबाखू खायची नाही, गुटखा खायचं नाही, काहीतरी राहायचं ना, असं रंगारंगाचं पाणी प्यायचं नाही,
हो, एखादी बाई जर तिची चप्पल पाहायला भेटत नाही, ती जर गावरान तुपन पोळी वाढीत असल तर घाम पडलेलं हॉटलावरच खाच नाही. नाईला जाणार तिकडे काही सासरवाडी नसल, कोणी ओळख नसल, तर एखाद्या वेळेस चांगल्या याच्यावर खाल्ला, आता त्याला विलाच नाही यात्रेला गेल्यावर. पण आता इथं सप्ताह आहे, मस्त लोक जीव घालायले, तरी इथलंच पाकिट घेतलं आणि पलीकडे धाब्यावर जेवला उताना होशीन तर सोयीचं करायला जेसीबीची ताकद पुरणार नाही. विठाला विठाला पैशाच्या बाबतीत नाही बोल. आता उदाहरणार्थ नागरे महाराज सकाळी काल्याला, संध्याकाळी कीर्तनाला, आणि तुम्ही यांना म्हणता यांना पाकिट घेऊन येईन ते मंडळी लेकर कशावर जगवायचे? त्या बाबतीत मी बोलणार नाही. एखादा 5 रुपये घेता असेल ना तर 35 रुपये माग, पुढच्याला जोर आला तर ते तुला देतील, पण त्या पैशाच्या बळावर तू संप्रदायाचा अपमान करू नको, इतकं मात्र सांभाळ. धोतर नेसज आहे, कीर्तन झाल्या झाल्या बरमुडा घालू नको, कीर्तन झाल्या झाल्या पाकिटी दुसऱ्या जो देतून लगेच नाईट पॅन्ट घालू. तू संध्याकाळ पॅन्ट, नाईट पॅन्ट म्हणजे नाईट म्हणजे संध्याकाळच ना, हो ती पॅन्ट घाल. तू इतका यम हानीन बेटा तुला, इतका यम हानीन, इतका यम हानीन की भारतातला कोणताच डॉक्टर तू ऑपरेशन करणार नाही. विठाला विठाला संप्रदाय हा, तुम्ही माझं कीर्तन ऐकता, आमच्या सारख्याच्या बळावर संप्रदाय नाही टिकला. महिन्याचे वारकरी आहेत काही काही, एक मुक्काम एका महिन्याला पंढरपूरला आणि दुसरा मुक्काम आळंदीला. हो, अख्खं जीवन त्याचं वारीत चलत चलत चाललंय, अख्खं जीवन, अख्खं जीवन. मी 27 वर्षापासून 18 लोक पाहतोय, 27 वर्ष झालं मी सोहळ्यात जातो, 18 लोक पाहतोय. त्याच्यातल्या 2 लोकांचं नाव सांगतो. कालच्या वारीमध्ये बंडा तात्याला दम लागत होता तरी पण काकडा सुरूच होता. कालची वारी संपल्याच्या नंतर घुले बाबा आजारी पडले, निमोनिया झाला, तरी पण ही माणसं वारीत ज्ञानोबरायची पालखी ठेप्याला टेकल्याशिवाय हे बसत नाही. तो लोक, या लोकांवर संप्रदाय राजो, या लोकांवर आमच्या सारख्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या थोडाचे, या अधिकार संपन्न लोकांवर संप्रदाय. आणि तुम्ही लक्षात ठेवा, 2 लोकांचा शाप लागत असतो. माय बापानी पोटाला चिमटा देऊन संपत्ती कमवली, माय बापानी एक टायमाचं जेवण बंद करून संपत्ती कमवली, आणि मायबाप म्हातारे झाल्यावर पोरानं जर बायकोच्या फॅरन लवलीसाठी केळीचं ढेलं जर इकलं तर मायबापाचा शाप लागतो. भडव्या, आम्ही किती कष्टाने कमिली रे, आणि तू नुसत्या गन पावडर साठी इकायला. मायबाप तोंडान शाप देत नाहीत दादा, पण लागत असतो. आणि ज्यांनी संप्रदाय निष्ठेनं टिकवला, त्या संप्रदाय जर कोणी गढूळपणा करीत असेल तर निष्ठेनं संप्रदाय टिकवणाऱ्या लोकांचा शाप या भडव्यांना लागत असतो. खालून संसार पेटवतो. विठाला विठाला चाल म्हणे पंढरपूरला, जर माई देवी नाही दिसली तर तुझ्या देखता मी फाशी घेईन. आले पंढरपूर, वारकऱ्यानं सांगितलं आंघोळ करता का? मग आंघोळ केल्याशिवाय देवी दिसत नाही. रगील होत ते वारकरी, ते का पाकिट घेत होत का, कधी का माझ्यासारखं थोडंच होत. नाही, आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत आहे तुम्ही किती बांध कोरीतात. लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का तुम्ही? विडाला विडाला खरांगोळ तुरकच करावं लागली. मग वारकऱ्याने देवाला हात जोडले, देवा इज्जत सांभाळ रे बाबा, ए उघड पडू देऊ नकोस रे बाबा. तू ह्या बळावर बोललो मी देवा, मालक तुमच्या बळावर बोललोय. काय ताकद, गरुड खांबाच्या पुढे पडलेले फुलाची पाकळ्या असतात ना, मंजुळाचे पानं, तुळशीचे पानं, मंजुळा,
फुलाच्या पाकळ्या अशा चालता चालता हारातल्या निष्ठलेल्या. हे झाडायला देवी होती, तिचं नाव होतं राजाई. झाडायला होती, झाडायला. वारकरी पुढे म्हणला, ए बाई सरक तिकडं. राजा म्हणला, काल मी पितांबर नेशिलता, त्या पितांबराला सुप्तजय नावाचे हिरे 9 होते, म्हणजे 9 हिऱ्याची किंमत 47 किलो सोनं. 47 किलो सोनं इकल्यावर 9 हिरे घेता येते. सुप्तजय मी अजून पाहिला नाही, मी फक्त पुराणात वाचिला. मी इतके सोनार पाहिले, इतक्या सोनाराला विचारलं, ते म्हणले आपली तर कॅसेटच बुडाल होती बापा. आणि मी म्हणलं मग सोनाराला मेळ लागण तर गिरगावकरांना काय पिटला हटाव. फक्त माय पुराण लिहिणारी लोक मोठे आहेत म्हणून मी त्याच्या बळावर बोलतो. आणि पुराण हे वारकरी संप्रदायाच्या गळ्यातले. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पाहावे पुराणे विचारोनी. हे भंगाऱ्या भुंगाऱ्याचं काय सांगायचं. विडाला 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 म्हणे मी नेसवलेला कालचा पितांबर आहे. पण देवी तिकडे तोंड करू लागली. तिला वाटलं याला कशाला दाखवायचं, लाज वाट लागली. वारकरी म्हणला, ए तुला म्हणलं ना रे बाहेर होय म्हणून. बर हातातला झाडू सरळ केला आणि उभी राहिली. राजाने सांगितलं, माय तू इथं. बाई म्हणल्या, राजा तुला प्रणाम. राजा म्हणला, आई साहेब तुम्ही माझ्या कधीच पाय पडा नाहीत. अरे पंढरपुरात जेव येतो का त्याच्या मला पायच पडावं लागते, तेव्हा तर तिकडे भोग मिळतात. घरी गेल्यावर बोलू म्हणे आपल्या. चल सगळं आटपलं. दुसऱ्या दिवशी राजाने चंद्रहार घातला, देवीला अलंकार केले, पुष्पांच्या माळा घातल्या, नवचंडी केली, पितांबर नेसवला. आणि विद्यानगरीच्या राजाने हात जोडे, माय जगदंबा रुपयाचं मंदिर आहे तुला, हिऱ्या माणिकाच्या माळा आहेत. त्रिभुवनातल्या राजाच्या बायकोला जो हार नाही तो रोजचा एक नवा नवा हार मी तुला घालतोय. तुला पंढरपुरात झाडायची काय गरज आहे. काय सांगावं देवीनं, काय सांगावं. राजा अरे पंढरपुरात झाडून काढून वापस येताना एकदा त्याचा चेहरा पाहते, आणि त्याचा चेहरा पाहिला की इकडे चंद्रहार भेटतोय. राजा तुला एक माहिती आहे, मी माझ्या जीवनात 2 दिवस पंढरपूरला गेले नाही. होय, मी 2 दिवस पंढरपूरला गेले नाही. राजा त्याच काळामध्ये तुझ्या रक्ताच्या नात्यातली एक व्यक्ती वारली, तुला सुतक पैडण पूजा करणं तू 10 दिवसाची बंद केली. कशाची ताकद आहे माहितीये, त्याला न पाहिल्याची. त्याला न पाहिल्यामुळे इकडे भोगाचार संपतोय. अरे त्याला पाहिलं की मला तुझ्या मंदिरात सुख प्राप्त होतंय. जगदंबेला सुख देण्याची ताकद, आदि शक्तीला सुख देण्याची ताकद ही त्याच्या चेहऱ्यात आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात
माझ्या विटेवरच्या मालकाची रूपातली मुखातली ताकद आहे. आवाज करा मोठा. माझ्या भगवान शिवशंकराला सुद्धा सुख प्राप्त झालं. दुःख काय होतं? तुमचं आमचं दुःख निवारण करायची ताकद ज्या शिवजी ते त्यांना दुःख कसलं होतं माहितीये का? तुम्ही बेजार आहेत याचं दुःख शिवजीला वाटत होतं. त्याच्या भक्तांना बेजार करणारी काही बळवी लोक होती, काही विदुषी लोक होती. मग या पृथ्वीवर सज्जनांना त्रास देणाऱ्या काही नालायकांची संख्या वाढली होती. म्हणून शिवजीने हे त्रिभुवन पाहिलं, हे मृत्यूलोक पाहिलं. क्षमा असावी त्रिभुवन, मृत्यूलोक पाहिलं. मृत्यूलोक त्याला म्हणायचं जिथं माणसं मारतात, देह समर्पित करावा लागतो, त्याला मृत्यूलोक म्हणतात. हा लोक बघितला.